तर मित्रांनो लक्ष्मी देवी यांचं दर्शन घ्यायचं मित्रांनो आपल्याला. तर आपण निघतो देवी दर्शन घ्यायला. तर हे खूप मध्ये आणि पाण्यासारखं आहे, तुम्ही नक्की पहा. खूप पाण्यासारखं आहे लक्ष्मी देवी मंदिर. आपण मध्ये जाऊन प्रवेश करू आणि देवाचं दर्शन घेऊ मित्रांनो. पाहू शकता. चला मंदिर देवाचं जाऊन दर्शन करून लक्ष्मी देवी मंदिर येथे आहे. आपल्याला जाऊन मध्ये देव दर्शन घेऊन यायचं मित्रांनो. चला पाहूया. तर मित्रांनो इथं देवी दर्शन घेण्यासाठी आपण आलोत आणि इथं आपण थोड्याच वेळात लक्ष्मी देवी यांचे देवीचे दर्शन घेणार आहोत मित्रांनो. लक्ष्मी देवी यांचे देव दर्शन घेण्यात मित्रांनो. तर आपण थोडंसं देवी दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. चला तर मित्रांनो जाऊया. यूट्यूबवर सगळं स्वागत आहे मित्रांनो. चला तर जाऊया मित्रांनो. पहा मित्रांनो हे कमान आहे. या कमानीमधून प्रवेश केला आपण मध्ये. कमान आहे मित्रांनो. या कमानीमधून प्रवेश केला म्हणजे आपण मध्ये. तर मित्रांनो प्रवेश करून आपण मध्ये जातो मित्रांनो. हे लक्ष्मी देवी मंदिर आहे आणि आपण हे देवी दर्शन घेण्यासाठी मध्ये जात आहोत. तर मित्रांनो खूप पाहण्यासारखं आहे लक्ष्मी देवी मंदिर इथे. तुम्ही नक्की आणि पहा मित्रांनो, व्हिजिट द्या. मी मध्ये तिकडे बाहेर गाडी ठेवून मित्रांनो देवदर्शन घेण्यासाठी देवीचे दर्शन घेण्यासाठी मित्रांनो लक्ष्मी देवी मंदिर देवी दर्शन घेण्यासाठी मी इथं आलेलं आहे मित्रांनो. तर हे सैनिक वगैरे यांना डोके म्हणा त्याने हे स्थापित केलेलं मंदिर आहे. खूप छान आहे पाहण्यासारखं मित्रांनो. तर आपण हे मंदिर बघण्यासाठीच जात आहात आपण. आणि हे तुम्ही सगळ्यांना पाहावं मित्रांनो कशा प्रकारे आहे काय नाही मंदिर हे लक्ष्मी देवी मंदिर. तर हे आपण खूप दिवसानंतर आपल्याला हे मंदिर पाहायला भेटत आहे आणि ह्या मंदिर दर्शन घेण्यासाठीच आपण मध्ये जातो मित्रांनो. तर हे पहा कशा प्रकारे हे आपलं झाडं वगैरे लावताना छानपैकी तयार केलेलं आहे आणि हे पाहण्यासारखं आहे मित्रांनो. तर नक्की पहा आपल्या चॅनलवर मित्रांनो. आपण चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सगळं दाखवत आहे. तर आपण देवी दर्शन घेण्यासाठी लक्ष्मीचे देवीचे दर्शन घेण्यासाठी आपण निघत आहोत मित्रांनो. तर चला निघूया मित्रांनो. चला मित्रांनो पाहूया कशा प्रकारे आपल्या झाडात आजूबाजूला झाडं वगैरे दिसत मित्रांनो हे पाहायला. तर आपण देवी दर्शन घेण्यासाठी निघालोत आणि पूर्णपणे आपण आता दर्शन घेण्यासाठी अर्धवट आपण आलोत मित्रांनो. पुढे मंदिर दिसत आहे आपल्याला. तसं आपण जसं जवळ जातो तसं मंदिर दिसत आहे आपल्याला. आता हळूहळू आपण मंदिराजवळ आलोत मित्रांनो. लक्ष्मीदेवी मंदिर आहे मित्रांनो. हे अजून खूप दिवसातून माझी इच्छा होती येण्याची तुम्हाला दाखवायची मित्रांनो. तसं पहा कसं वर झाडं वगैरे आपल्याला उंच उंच दिसत आहे तिथं मित्रांनो. तिथं उंच उंच झाडं आहेत मित्रांनो. तर आपण आता निघत आहोत. पहा मित्रांनो झाडं किती उंच उंच झाडं जे आपल्याला हे आपण पाहण्यासारखं आणि खूपच छान आपल्याला दर्शन दिसत आहे. खूप लक्ष्मीदेवी मंदिर यांचे आपण दर्शन घेण्यासाठी आलोत मित्रांनो आणि दर्शन घेऊन जाऊया आपण आता. तर हा आपण देवी दर्शन घेण्यासाठी आपण निघालो. तर थोडंसं अंतर आपलं बाकी आहे देवी दर्शन घेण्यासाठी. तर इथे लोक विचारत मित्रांनो. तर ह्यांना चौकशी केली असती. तर बघूया मित्रांनो दर्शन घेण्यासाठी आपण पण आलो आणि पुढे आपल्याला अजून पुढे थोडं चलायचं आहे आणि थोडं मंदिर आपल्या जवळ आलेलं आहे. तर आपल्या चॅनलवर तुम्हाला हे पाहायला भेटत हे आपल्या वाटत मंदापूर जाताना मध्ये वाटतमध्ये आपल्याला पाहायला भेटतं मंदिर. आणि खूप पाहण्यासारखं आणि मध्ये आपलं वेळ चालूच आपण हे देवीचं दर्शन घेऊन आपण जाऊया मित्रांनो. तर आपलं हे अर्धी वाट संपत आलेलं आहे मित्रांनो आणि थोडक्यात आपलं मंदिर जवळजवळ येत आहे. तर अशा प्रकारे आपल्या मंदिरचा जवळ आलोत आणि आपल्या थोडक्यात देवदर्शन होणार आहे. तर आपण पाहणार आहोत मित्रांनो कशा प्रकारे आपण एवढी वाट चालली आहे मित्रांनो. आपण पूर्ण ही वाट दिसायली की आपण पूर्ण एवढं चालून आपण आतमध्ये आलोत आणि आतमध्ये आल्याच्यानंतर आपण आता देवदर्शन घेणार आहोत. लक्ष्मीदेवी मंदिर इथे आहे आपल्याला हे पाहायला भेटतं मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण अर्ध्या वाटच्या वर आलोत आणि आपण पूर्ण वाट आपली संपली मित्रांनो. तर हे लक्ष्मीदेवी मंदिर आपण यूट्यूबवर टाकत आहोत. सर्व भाई भक्तांच्या सर्वांचं स्वागत आपल्या चॅनल. तर आपण आता झाडं वगैरे संपलेत मित्रांनो. थोडी वाट आहे अजून. ते मंदिर तुम्हाला दिसत आहे मित्रांनो पुढे. तेच लक्ष्मीदेवी मंदिर आहे मित्रांनो. तर लक्ष्मीदेवी मंदिर इथे आपण थोडक्यात आलो जवळ. तर
तर आलोत मित्रांनो मंदिर जवळ आलोत आपण आता. त्या आजूबाजूला पूर्ण शेत आहे पाण्यासारखं मित्रांनो पूर्ण. तर पाहू शकता मित्रांनो आता थोडं आपण मंदिराच्या जवळ आलोत. थोडं दर्शनासाठी आपण देऊन दर्शन घेऊन आपण जाऊ. मंदिर मध्ये खुलं ना का पाया पडायला? पाया पडायला खुलं आहे ना मंदिर? मंदिर खुलं ना पाया पडायला? मंदिर दर्शन घेऊन आपण निघूया. तर खूप दिवसापासून आपण मंदिर बघण्याच्या आशेने आलो मित्रांनो आज. आणि हे आपल्या आशा पूर्ण झाल्या आणि आज पूर्णपणे आपल्या डोळ्यात तपतील पाहून खूप पाहण्यासारखं आहे आणि मी खूप आनंदी आहे मित्रांनो. पण आपल्या जर आज दर्शन घेतलं तर खूप छान होणार आहे. आपण खूप दिवसापर्यंत आपली इच्छा पूर्ण झाली मित्रांनो. आणि माझा व्हिडिओ खूप दिवसापासून तुम्हाला बनवत होता. तर हिरवी दिसत आहे मित्रांनो. तर भाई भक्तांनी तुम्ही पाहू शकता हे कशा प्रकारे हे आपले हे सगळं आपण मधून गाडी वगैरे ठेवून आपण दर्शन घेण्यासाठी इथपर्यंत आलो मित्रांनो. शेत वगैरे आजूबाजूला पूर्ण तर लक्ष्मी मंदिर हे आपल्याला आपण थोडक्यात आलोत आणि आपण दर्शन घेण्यासाठी इथपर्यंत आलो मित्रांनो. त्याच्यावर वाट चालू आहे आपण आणि पूर्ण दर्शन घेऊन आपण पूर्णपणे आपला व्हिडिओ तुम्हाला दाखवून मित्रांनो हे दर्शन घेण्यासाठी आपण आलो. पुढे अजून लांब आपल्या व्हिडिओ मित्रांनो. तर आपला हा आपण सतत पाहत राहू मित्रांनो. आपण थोडं जवळ येतो व्हिडिओमध्ये पूर्णपणे आपलं तुम्हाला पाहायला भेटेल. आपला व्हिडिओ आपण सतत तयार करतो मित्रांनो तुम्हाला पाहण्यासाठी. तर आपण चॅनलवर तुम्ही पाहून राहा मित्रांनो. मी व्हिडिओ दाखवत आहे. तर मंदिराजवळ मित्रांनो हे लक्ष्मी मंदिर आहे आपल्याला. तर एवढं मंदिर आपण एवढं वाट चालू आहे मित्रांनो. आणि हे मंदिरच्या आजूबाजूला आपण पाहू शकता गरुड वगैरे दिसत आहे मित्रांनो. तर हळूहळू आपण मंदिराजवळ आलो आणि मंदिरात दर्शन घेण्यासाठी जवळ पोहोचलो मित्रांनो. जे स्थापना सन 2011 मध्ये केलेले दाखवतो आम्ही मित्रांनो इथे स्थापना वगैरे. तर आपण आलोच मंदिराजवळ मित्रांनो. आणि आपलं यूट्यूबवर आपल्या चॅनलवर आपल्या चॅनलवर आज लक्ष्मीदेवी मंदिर तुम्हाला पाहायला भेटणार आहे मित्रांनो. कशा प्रकारे आहे मंदिर. तर आता आपल्या पुढे मध्ये गेल्याच्यानंतर आपला कळलं मित्रांनो. पाहू शकता कशा प्रकारे मंदिर आहे मित्रांनो. तर ही स्थापना किती झाली तुम्हाला सगळं व्हिडिओ दाखवतो. तर पूर्णपणे पाहू शकता मित्रांनो गरुड आहे वर आणि वर मूर्त्या वगैरे दिसतात. गरुड मूर्ती आहे पूर्णपणे आपल्या व्हिडिओ आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया मित्रांनो. तर थोडं स्ट्रक दिसत नाही तरी पण तुम्हाला मित्रांनो आपण दर्शन घेऊया गेटमधून आज जाऊन मित्रांनो. तर ह्या कमानामधून आपलं दर्शन घ्यायचं मध्ये जाऊन मित्रांनो. तर मधून खूप दिसत आहे आता मध्ये जायला सगळं खूप आहे मध्ये. तर मध्ये मित्रांनो खूप दिसत आहे देवालय मंदिर लागेल मित्रांनो. पतीहून आपलं वापस जायचं दिसायला. तर मित्रांनो पूर्णपणे बंद दिसत आहे. तर आपण आता मध्ये जायला वाटत. मावशी तर पाया पडायला मंदिरला कुठून वाट जायची? मध्ये पाया पडायला वाट कुठून आहे मध्ये जायची? मंदिरात देवाला पाया पडायला वाट आहे का? पाया पडायला वाट मध्ये जायला आहे का नाही? मित्रांनो बघू देव दर्शन घ्यायचं टाळत मित्रांनो. आता बघूया कसं आहे. तर मित्रांनो आपण आता इथपर्यंत आलो तर चौकशी करूया. कोण आहे का? तर मित्रांनो कोण दिसत नाही तर
कोण दिसत नाही इथं. आपल्याला वाटतं आता दर्शन व्हायचं शक्यता कमी दिसते, कारण की देवीच्या मंदिराला कुलूप आहे मित्रांनो. मावशी कुलूप दिसत आहे इथं. मावशी कुलूप आहे ना इथं. कुलूप आहे कुलूप. चौकशी करू आणखी. त्यानंतर देवदर्शन घेऊन जाऊ. आहेत का काका? ते दर्शन घ्यायचं होतं देवीचं. देवीचं दर्शन घ्यायचं होतं मंदिराचं. भाऊजी उघड आहे का मंदिर? मंदिर मध्ये कवड लागलेलं आहे, ते बाहेरून घेता येते इकडून जाऊन. कुठून घेऊ दर्शन घ्यायचं? कुठून जाऊ? वाट कुठं आहे? हा मग ते बाहेरून देवाच्या ह्याला मध्ये जायला कुलूप लावलं किती तरी. आता केव्हा केव्हा आता अर्धा घंट्याने केव्हा येतात? अरे असं का? पण बाहेर मंदिरच्या बाहेरून ह्याला कुलूप लावलेलं आहे की मध्ये जायचं तिथे. बरं केव्हा नंतर केव्हा चालू राहिलं? नंतर केव्हा चालू राहील? नाही म्हणजे सोमवार मंगळवार असं दिवसभर केव्हा चालू राहते असं? त्याचा वार देवीचा दिवसभर आहे ना. कोणता ते एक वार असेल की उघड राहायचा? सकाळी का? हा बाबा आवड झाली. बाहेर दिसते का मूर्ती? दिसते का? पण बाहेर मूर्ती दिसते. बरं मूर्ती बघू, दर्शन घेऊन जायचं फक्त. कुठून का लांब नका. चला मित्रांनो दर्शन घेऊया आपण. मित्रांनो आता महाराज का नाही म्हणले मित्रांनो, तर आपण जाऊन दर्शन घेऊन येऊत परत. तर मित्रांनो दर्शनासाठी आपण आलो होतो, तर आपण कसं बस दर्शन घेऊन जाऊ का? श्रीराम. चला मित्रांनो परत मित्रांनो इकडून उघड आहे, तर आपण पाया पडून जाऊ. तर आता आपण बाहेरून दर्शन घेऊया मित्रांनो. सध्या तर मूर्ती तर मिळेल मित्रांनो, दिसत नाही पूर्ण. तर दर्शन मित्रांनो पूर्णपणे बंद आहे, पूर्णपणे मूर्ती सुद्धा नाही मित्रांनो. तर ह्याच्यामुळे अडथळा भरपूर निर्माण होत आहे. तर मंदिराच्या बाहेरून दर्शन घेऊन जातो मित्रांनो आपण. आता लक्ष्मीदेवी मंदिरचं आहे मित्रांनो पूर्णपणे ह्याच्यामध्ये. आता तर मंदिराची मूर्ती तो दिसत नाही मित्रांनो, तो पावता.
पण बाहेरूनच दूरदर्शन घेऊन जाणार मित्रांनो, कारण की आता महाराज बी नाही आहे आणि आपलं दर्शन आता तरी पण जे घडलं ते भरपूर झालं मित्रांनो. तर आपला हा दर्शन एवढ्यात घेऊन आपण निघत आहोत आणि मित्रांनो आज आपलं दर्शन जे काय असं झालेलं आहे, तर आपला हा व्हिडिओ आपण सर तुम्हाला दाखवूया की आपल्या वेळ पण आपण एवढं होईल तेवढा प्रयत्न करणार मित्रांनो तुम्हाला आपलं देवदर्शन घेण्यासाठी. अशापैकी आपण दर्शन घेतलं मित्रांनो, तरी आपण गेटवरच आपण दर्शन घेऊन जात आहोत आणि आपण हे दर्शन ज्या मित्रांनो, तर आपलं हे आज अशा प्रकारे लक्ष्मीचं दर्शन झालेलं आहे. तर लक्ष्मीची मूर्ती वगैरे दिसत आहे मित्रांनो तिथे तुम्हाला. तर जे बी काय झालं ते अशा प्रकारे आहे. तर आपण हे अशा प्रकारे लक्ष्मी दर्शन आपण घेऊन मूर्त्या वगैरे दिसत आहेत मित्रांनो त्या प्रकारच्या. तर मित्रांनो चला, हे आज लक्ष्मी मूर्ती आपण दर्शन घेऊन निघत आहोत. तर तुम्ही मध्येच आहे मित्रांनो, तर हे देवदर्शन जे आहे गेटच्या मधून दिसत आहे तुम्हाला ते. तर पूर्णपणे पॅक केलेलं आहे मित्रांनो ह्याच्यामुळं आपल्याला महाराज बी नाही आहे म्हणून मित्रांनो, तसं आपण तरी पण आता आलं तसं आपण बाहेरून दर्शन घेऊन जात आहोत. तर अशा प्रकारे आपल्याला हे दर्शन जे आहे मित्रांनो आपण घेऊन निघत आहोत. ते पाहू शकतो तुम्ही कशा प्रकारे मंदिराची प्रतिमा आहे, बाहेर अनुकूल पडलेलं आहे. तर आपण अशा प्रकारे थोडं बाहेरून काहून आपण दर्शन घेऊन देव चरणी स्पर्श देवाला मित्रांनो इथूनच आमचा नमस्कार देवाला मित्रांनो. जय महालक्ष्मी माता जगदंबे माते की जय. श्री साष्टांग जय माता माया भवानी जगदंबे माते की जय. मित्रांनो तर आपल्या अशा प्रकारे दर्शन आपण मनानं आपण देवाला देवीला हात जोडून विनंती करून जय माया जगदंबे सगळ्या खुशी आनंदात ठेवू. तर आपण तर गेटच्या ह्याच्यामधून लांबून हात जोडून आपण देवीचे दर्शन घेतले मित्रांनो आणि आपला हा व्हिडिओ होईल त्याप्रमाणे आपण टाकला मित्रांनो. तुम्हाला आपला व्हिडिओच्या माध्यमातून होईल तेवढं आपण प्रार्थना केली की मित्रांनो देवीचे इथे देवीची मूर्ती आहे मित्रांनो, हे तुम्हाला दाखवत आहे मी. हे दिसत आहे ह्याच्यामध्ये ही देवीची मूर्ती ह्याच्यामध्ये आहे. तर पूर्णपणे तुम्हाला व्हिडिओ आम्ही दाखवतात ते पहा. तर पूर्णपणे प्रार्थना केला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ चांगले दिसावा मित्रांनो. हो का ह्याच्यामध्ये देवीची मूर्ती आहे मित्रांनो. तर बाहेरून आपण इथं पेटीवर ठेवली आहे मित्रांनो आणि हे लक्ष्मीची फोटोची तुम्हाला आम्ही दाखवले मित्रांनो. हे विठ्ठल आणि लक्ष्मीची फोटो येत आहे. अशा प्रकारे आपण व्हिडिओ कंप्लीट केला मित्रांनो. तर हे पूर्णपणे आपण तुम्हाला बनवलं मित्रांनो व्हिडिओ आपण. चला मग मित्रांनो जाऊया आता आपण. अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ देवीची जी भावना होती मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपले काही व्हिडिओच्या माध्यमातून जे मित्रांनो आपण जे दर्शन करायला गेलो खूप अशाप्रमाणे हे गेटमधून एंट्री मित्रांनो. हे गेट खूप आहे बाहेर बी. तर अशा प्रकारे आपण पूर्णपणे आपल्या देवीचं दर्शन घेतलं मित्रांनो. मनातून भाव असेल मित्रांनो आपल्या देवीला आपले शास्त्रात दंडवत पोहोचले. तर ह्याच्या माध्यमातून आपण होईल तेवढे व्हिडिओ एक फेरी मारून पाय पडून जाऊ मित्रांनो. तर प्रथम मी सतत केले मित्रांनो चांगला व्हिडिओ व्हावा म्हणजे तुम्हाला. हे व्हिडिओ कसा वाटला काय नक्की कळवा. तर मी चॅनलच्या माध्यमातून जे आहे ते पूर्ण दाखवतो तुम्हाला मित्रांनो. तर हे असे लक्ष्मीचे अशा पद्धतीने आपण दर्शन घेतले मित्रांनो. तर हे असे फुलाची झाडं वगैरे लावली मित्रांनो देवीच्या मंदिरापाशी. केळीची झाडं फुलाची झाडं लावली मित्रांनो. तर नारळ झाडं आहेत वर, फुलाची झाडं आहेत मित्रांनो. तर हे आपल्या देवीपाशी आपल्याला सगळं दिसलेलं आहे आणि आपण देवीची बी आपण पूर्णपणे ते शूटिंग तुम्हाला दाखवले मित्रांनो कशा प्रकारे आपण केलं. मित्रांनो अशा प्रकारे आपण व्हिडिओ देवीचे दर्शन घेतलेत आणि पूर्णपणे तुम्हाला व्हिडिओ दाखवले आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण पूर्णपणे व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे. पूर्णपणे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला चांगला हे काय मित्रांनो मंदिर हे पूर्ण हे. तर लक्ष्मी मंदिराचे आपण दर्शन घेऊन बाहेरून काहून आपण हात जोडून करून निघत आहोत मित्रांनो. महाराज नाही आहे, महाराज त्याचा टायमिंग असतं मित्रांनो, त्याच्या अगोदर तो जातो मग तरी पण बाहेरून दर्शन घेऊन आपण निघत आहोत मित्रांनो. तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवत आहे फिरून मित्रांनो पहा. तर अशा प्रकारे आपण पूर्ण दर्शन घेऊन निघतो मित्रांनो. हे देवीचे पशी लावले झाडं वगैरे आहेत ते गुलाबाची झाडं वगैरे आहेत मित्रांनो.
तर मित्रांनो चला आपला हा व्हिडिओ आपण बघितला मित्रांनो पूर्णपणे. तर हे देवदर्शन घेऊन आपण निघतो मित्रांनो. आज देवीचे दर्शन झाले आपल्या आता. चला निघूया मित्रांनो मग. तर तुम्हाला हा पूर्णपणे व्हिडिओ दाखवला मित्रांनो आपण. मित्रांनो हे अशा प्रकारे मंदिर आहे. आपण इथून जाऊन एक कळस आहे मित्रांनो मंदिराचा वरचा. एक कळस वगैरे आहे मित्रांनो वरचा. आणि पूर्णपणे आपला देवीचे दर्शन तुम्हाला घेऊन दाखवलेलं आहे. तर लक्ष्मीचे दर्शन आपण घेतले मित्रांनो. लक्ष्मी दर्शन घेऊन आपण निघत आहोत. तर जय माया दुर्गा माता जय लक्ष्मी माता की जय. चला मित्रांनो आता जाऊ आपण दर्शन घेतलं आहे. आणि आपला छोटासा व्हिडिओ तुम्हाला टाकला मित्रांनो. देवदर्शन घेतलं तर आपण निघूया मित्रांनो. तर व्हिडिओ कसा वाटला का नक्की कळवा. तर निघूया मित्रांनो. तर आपला हा व्हिडिओ आपण सध्या तुमच्यासाठी बनवला आहे मित्रांनो खास. आणि देवदर्शन लक्ष्मीचे घेऊन पाण्यासारखं बी आहे. तर तसं आपलं बाहेरून काम दर्शन मूर्ती तर दिसत आली मित्रांनो. पार मध्ये असल्यामुळे आपल्याला तरी पण होईल तेवढं आपण दर्शन घेतलोच. तर मित्रांनो आपण होईल तेवढ्याप्रमाणे आपला व्हिडिओ आपण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलाच मित्रांनो. चला मित्रांनो मग आज ह्यांचा टायमिंगनुसार आपण जे काय होते आपण त्याप्रमाणे दर्शन घेऊन निघतो मित्रांनो. चला मित्रांनो मग जाऊया आपण. आणि देवदर्शन आपण ज्यापैकी होईल त्याप्रमाणे पाहिले. आणि दर्शन झाले मित्रांनो तर आपण निघूया. हे दर्शन आपण जसं प्रमाणे आपण त्याप्रमाणे दर्शन केले मित्रांनो. तर आपण निघूया मित्रांनो. अशा प्रकारे आपण देवदर्शन करून आपण निघत आहोत. चला मित्रांनो देवदर्शन आपल्याला एवढं घडले म्हणून तेवढंच हे आपण तुम्ही जे पाहतात आता तुम्ही ते जे दर्शन झालं ते खूप झालं मित्रांनो. छान वाटलं आपल्याला. कारण की नसताना देखील कोण पुजारी नव्हता मित्रांनो. तरी पण आपण बाहेरून दर्शन घेतलं तरी पण बरं झालं दर्शन मित्रांनो आपलं. देवीची मूर्ती डोळ्यासमोर दिसली आपल्या. तरी पण तुम्हाला मी बाहेरून थोडं दाखवलेच आहे. मित्रांनो बघूया. तर अशा प्रकारे आपण देवदर्शन घेतलं मित्रांनो. आणि आपलं जे काही व्हिडिओ तुम्हाला दाखवतं पूर्णपणे दाखवलं मित्रांनो. देवदर्शन आपलं बाहेरूनच बऱ्यापैकी झालेलं आहे. आणि पूजा नव्हत्यामुळे आपण होईल तेवढं आपण बाहेरून देवदर्शन केलं मित्रांनो. आणि ईश्वरचरणी प्रार्थना आहे की सर्व सुखात व आनंदात ठेवा देवा मित्रांनो. तर जसं होईल तसं आपण देवाच्या सेवेवर आपण जे होतं ते आपण मागितलं आणि सगळ्यांसाठी आनंदात व सुखात ठेवा अशी देवीला मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो मित्रांनो सगळ्यांना. तर आपण निघतो मित्रांनो. आता आपला व्हिडिओ आपण तुम्हाला पुढं पण दाखवला. तर आपण कशा प्रकारे आपण दर्शन घेतलं. आणि अच्छा त्यांनी म्हणले मित्रांनो की त्याचा पूर्णपणे मी यायला बी चालवतो मित्रांनो. त्यांना म्हणलं की मी कोणत्या दिवशी दिवसभर आपलं जे आहे उघडं किती दिवस राहतं त्याचं मंदिर कोणता दिवस आहे पूर्ण उघडं राहायचं विचार मित्रांनो. ते महाराज 10-11 शांत जातो म्हणजे मित्रांनो. तर आपण लातूरून यायला आपला उशीर होत असल्यामुळे थोडं लवकर येणं होतं नंतर तरी पण आपला व्हिडिओ आपण छानपैकी तरी बरेच मित्रांनो बाहेरून दर्शन करून आपण घेतलो आहे. तर आपला हा व्हिडिओ आपण पुढे तुम्हाला छानपैकी झाला मित्रांनो. तरी पण दर्शन आपल्याला ज्याप्रमाणे झालं आपण त्याप्रमाणे टाकतच आहोत तुम्हाला. तर अशा प्रकारे आपण व्हिडिओ बनवला मित्रांनो. तुम्हाला देवीचे दर्शन बी आपण ज्याप्रमाणे बाहेरूनच आपण गेटपासूनच आपण देवीला दंडवत देऊन निघत आहोत मित्रांनो आपण. तर हे आपल्याला मंदिर पाहायला भेटलं ते मित्रांनो पाहू शकता तुम्ही. तर खूप 2011मध्ये तयार केलं आहे मित्रांनो. 20/2/2011 तयार झालेलं आहे मित्रांनो हे मंदिर. चला मित्रांनो दर्शन करून आपण गेटच्या बाहेरून पाया पडून निघत आहोत. चला मित्रांनो चला निघूया मित्रांनो. तर अशा प्रकारे हे आपण आपलं मंदिराचं दर्शन घेऊन आपण निघालो मित्रांनो. तरी पण आपल्यामध्ये जाऊन आपल्याला दर्शन घेतलं मित्रांनो. तरी पण महाराजांनी आपल्यामध्ये जायची अनुमती दिली. आपण तोडकानं बाहेर पाया पडून दंडवत देऊन मित्रांनो बाहेर निघालो आपण. तर अशा प्रकारे आपण जी मंदिराची जी पायापडाची हे मित्रांनो त्याप्रमाणे आपण पाया पडलो व मंदिरला दंडवत देऊन आपण पाया पडून निघालो मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला मी होईल त्याप्रमाणे चांगला बनवलं मित्रांनो. तुम्हाला छान असा वाटला असेल व्हिडिओ मित्रांनो. आणि कसा वाटला व्हिडिओ आपला आपण जे प्रयत्न करतो मित्रांनो सतत छानपैकी तुम्हाला वाटावा असा आपण प्रयत्न केला मित्रांनो. प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपले प्रयत्न सतत चालतात मित्रांनो. तर व्हिडिओमध्ये चांगली माहिती भेटावी आणि चांगल्या मुद्द्यावर आमचा विषय होता मित्रांनो. देवीचे दर्शन घ्यायचं होता ते आज चांगल्यापैकी आम्हाला पूर्णपणे पार पडला. तर
महाराजांनी मध्ये जायची अनुमती दिली मित्रांनो आपल्याला. अनुमती घेतल्याच्यानंतर आपण मध्ये गेल्याच्यानंतर पण मित्रांनो थोडं ग्रुप होतं, पण त्याच्यामध्ये थोडं दर्शन झालेच मित्रांनो आपल्याला. फक्त एवढंच की कॅमेरा पोचू शकले नाही तिथपर्यंत. थोडं कॅचमधलं कॅमेऱ्यामध्ये करत होतं मित्रांनो. तर पण गेटमधून एक ग्रुप होतं, 2 गेट होते मित्रांनो. मध्ये बाहेर एक गेट ग्रुप लावून बाहेरमध्ये ग्रुप होतं मित्रांनो. त्याच्यामुळे आपण डोळ्यांमध्ये बघू शकतो तेवढं कॅमेराला आमचं बघू शकतो मित्रांनो. तरी पण होईल तेवढं मी माझ्या डोळ्यांना दर्शन घेऊन पुढे निघालो मित्रांनो. तर पण जे काही पाहायला डोळ्यांना भेटलं मित्रांनो ते पण झालं, तसं दर्शन झालं मित्रांनो. पुढच्या चालू बी असतो मित्रांनो, परंतु आपलं त्यांचं 10 अगोदर टाईम म्हणजे सकाळी जाते मित्रांनो. एक दिवस बी तर थांबतच नाही त्यांनी. त्याच्यामुळे आपण लवकरात लवकर निघालो मित्रांनो दर्शन घेऊन आपण. तर बरं आपलं दर्शन झालं. आपण लक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन येतो मित्रांनो. तर पण आपला हा छोटासा व्हिडिओ आम्ही चांगला बनवायचा प्रयत्न केला आणि तुम्हाला हा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त चांगला होईल आणि चांगला व्हायचा प्रयत्न मी तसंच केला मित्रांनो. परंतु हे मंदिर खूप लांब आहे आणि मित्रांनो मध्ये बी आहे. तर मला दाखवायची इच्छा होती मित्रांनो. तर पण त्याला आपण जसं होईल तसं आपण दर्शन घेतलं निघालो मित्रांनो. पाहण्यासारख्यामध्ये आणि देवीचे दर्शन खूप मनात इच्छा होती आपल्या त्याच्याप्रमाणे, पण आपण दर्शन घेतलं मित्रांनो. प्रत्येकानुसार आपल्याला भरपूर काही पाहायला भेटले की जे काही आपण इच्छा तरी कशा प्रकारे पूर्ण करायची आपल्याला ते इच्छा करतोच म्हणून ते आपण व्हिडिओमधून सर्च करून दाखवलं की माझी इच्छा असल्यावर की देव ऑटोमॅटिक कुठं ना कुठं रस्ता दाखवते मित्रांनो. तर हे आपण पुढे पाहा मित्रांनो. आता अशा प्रकारे आपण बाहेर निघत आहोत आणि हा आपला व्हिडिओ आपण कंप्लीट केला मित्रांनो. आलं तसं आपण देवदर्शन घेऊन निघत बी आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आपला छोटासा कसा वाटला काय नाही नक्की सांगा मला मित्रांनो. तर लक्ष्मी देवी यांच्या चरणी दर्शन म्हणजे आपण नतमस्तक होऊन आपण बाहेरून पाया पण आपण निघत आहोत. तर अशा प्रकारे आम्ही आमची देवीच्या चरणी पाया पण आपण निघत आहोत मित्रांनो. तर अशा प्रकारे आपले देवदर्शन चांगल्या प्रमाणात झालेत. तर पण ह्याचाच आपल्याला चांगला अनुभव वाटला मित्रांनो की चांगला प्रयत्न होता. ते खूप चांगल्यापैकी व्हिडिओ झाला मित्रांनो. आपल्याला मला तर वाटतं तुमच्या सगळ्यांना खूप आवडेल की मी एवढे व्हिडिओ बनवला ते चांगला झाला असेल मस्त मी विचार करतो मित्रांनो. तर हा व्हिडिओ पाहण्यासारखा होता आणि प्रयत्न मी केले मित्रांनो तुम्हाला चांगला व्हायसाठी. तेवढं चांगला बनवला मित्रांनो. तुम्हाला चांगला वाटलाच असेल तर खूप माझी इच्छा होती मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ दाखवा हा खूप दिवसापासून मित्रांनो. कारण जातं वाटाणा हे मंदिर आहे मित्रांनो आणि मध्ये मंदिर आहे. मी जाऊन आपण दर्शन घेतलो आणि पूर्णपणे दर्शन घेतलं मित्रांनो. त्याच्यावर मध्ये जाऊन दर्शन बी होईल तेवढं आपल्या अनुमतीनुसार आपण दर्शन घेऊन बी बाहेर पडलो मित्रांनो. प्रयत्न केल्यानं मित्रांनो सगळंच काय होतं. तर आपण एवढं मध्ये गेलं तर सगळं दर्शन झालं मित्रांनो जाऊन आपल्याला. खूप छान वाटलं मित्रांनो मला बी. ज्याप्रमाणे मी त्या गेटच्या मध्ये स्थित थोडं तर पाया पडून तर आपलं दर्शन घेतलं मित्रांनो आणि मोठी दिसली. तर तसं वेळ तसं आपलं दर्शन थोडंफार झालं. मध्ये जाऊन जायचं अनुमती दिल्यामुळं आपला व्हिडिओ सक्सेस झाला मित्रांनो. जय लक्ष्मी माता. आपल्या भक्ताचे दर्शन झाले मित्रांनो देवीच्या चरणी नतमस्तक होऊन. तर आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला काय नक्की कळवा मित्रांनो. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा मित्रांनो. तर आमचा हा व्हिडिओमधून हेच उद्देश होता मित्रांनो की आपले भक्तासाठी आपल्या दर्शन कशा प्रकारे आपल्याला घडवलं मित्रांनो. जराचं आपण दर्शन पूर्णपणे कंप्लीट केलं आणि आपण पुढे निघत आहोत मित्रांनो. तर व्हिडिओ तुमच्यासाठी व्हिडिओ बनवला मित्रांनो. कसा वाटला व्हिडिओ काय नाव नक्की कळवा. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कसं वाटते कमेंट करा मित्रांनो. तर अजून भक्त गेलं नंतर बाहेर घ्या अजून लोक बघा. तर असाच आपला व्हिडिओ आपण बनवला आणि कसा वाटला तुम्हाला काय नक्की कळवा मित्रांनो. तर देवी दर्शन आपण घेऊन निघत आहोत मित्रांनो. तर मित्रांनो नक्की बाबा सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. बाय बाय. चला मित्रांनो मग निघूया मित्रांनो. बाय बाय. बाय बाय मित्रांनो.